ट्रॅव्हल जिहाद विरोधात नगर शहरात कायनेटिक चौकात रास्ता रोको. हिंदू महिलेच्या शोषणाचा व्हिडिओ व्हायरल. आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज आक्रमक. अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौक येथे सोमवारी 11 मे रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल जिहाद विरोधात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी शहरातील एका बसमध्ये मुकुंदनगर परिसरातील पटेल नामक कंडक्टरने हिंदू महिलेचे शोषण केल्याचा आरोप असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. तसंच खासगी ट्रॅव्हल्समधून महिलांचे शोषण, फसवणूक आणि छळ होत असल्याचा आरोप करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या निषेधार्थ महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने कायनेटिक चौकात जमले. आंदोलकांनी चौकात ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. आंदोलनादरम्यान प्रशासन आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होते. आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. ट्रॅव्हल जिहादच्या विरोधामध्ये महिला आक्रमक झालेल्या आहे. काही महिलांची आपण बातचीत करूया. त्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. ट्रॅव्हल जिहादच्या विरोधात आज तुम्ही सहभागी झाले या आंदोलनामध्ये, काय सांगाल? मला असं वाटतं की ज्या ट्रॅव्हल्समध्ये ज्या महिलावर जे कृत्य त्या जिहादी वृत्तीच्या नराधमाने केलेले आहे, सर्वात प्रथम त्या नराधमाला ठेचून काढलं पाहिजे, अशी पहिली माझी मागणी असेल. दुसरी मागणी, जे आज नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज जे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे, तर आज आपलं संपूर्ण नगर शहर पूर्ण या ठिकाणी संतप्त झालेला आहे. आणि खरोखर जर आज आपण जर पाहिलं तर महिलांना बाहेर निघणंच आता मुश्किल झालेलं आहे. या जिहादी वृत्तीच्या लोकांनी आज महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार, अन्याय हा फक्त नगर शहरात नाही तर महाराष्ट्रामधला विषय आहे. म्हणून आपल्या या ट्रॅव्हल ज्या जिहादी लोकांच्या असतील, जे ते वृत्तीच्या नराधम आहेत, त्यांच्या सगळ्यात पहिलं तुम्ही बस बंद करा. आणि मी माझ्या हिंदू मुलींना एक या माध्यमातून संदेश देऊ इच्छिते की जे जिहादी वृत्तीचे लोक आहेत, अशा लोकांची रिक्षा असू, बस असू, ट्रॅव्हल्स असू, त्याच्यामध्ये बसणं तुम्ही टाळा. आणि खरोखर आत्ताच आपल्या नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलेले की आपला जर हिंदू धर्मातील आपले जे हिंदू त्यांच्या कपड्याला टिळाच असतो, अशा लोकांना बघून किंवा आपल्या ट्रॅव्हल्समध्ये, रिक्षामध्ये जे देवदेवत्याचे फोटो असतील, आजच रिक्षामध्ये किंवा बसमध्ये तुम्ही बसा. आणि ह्या जिहादी वृत्तीसाठी जो कायदा आता भैयांनी पण सांगितलेले आहे की जोपर्यंत तो कायदा आपल्या हिंदू मुलींसाठी, हिंदू महिलांसाठी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही ही आक्रमक भूमिका ठेवणार आहे. आणि या ठिकाणी जेलभरो आंदोलन झालं तरी चालेल, आम्ही रस्त्यावरून आता उठणार नाही. कारण आम्ही चक्कर चौकामध्ये जो आता संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जो आंदोलन सकाळपासून आम्ही चालू केलेला आहे, तो खरंच जे संतापजनक आहे. कारण तुम्हाला सांगते, जर तुम्ही सगळ्या महिलांनी आणि या महाराष्ट्रातील जनतेने जर तो सीसीटीव्ही फुटेज जर पाहिला, तर खरोखर तुम्हाला असं वाटेल की त्यांना राधा त्या ठिकाणी ठेचून काढलं पाहिजे. कारण यांची वृत्ती अशी झालेली आहे की मला असं वाटतं की आपल्या हिंदू मुली बघितल्या का त्यांनी लगेच काहीतरी त्यांचा सापळा रचायचा आणि अर्ध्या रात्रीला, मध्यरात्रीला त्यांनी महिलांवर असे जे कृत्य केलेले आहेत, ते कृत्य आता उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे याला कुठेतरी आळा बसणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही घटना आता वारंवार होतात, विविध आंदोलन केले जाते, रस्ता रोको आंदोलन होतं, कॅन्डल मार्च, मोर्चा निघतात, परंतु महिलांमध्ये म्हणावं तशी जनजागृती होत नाही. काय सांगा याबाबत? आता तुम्ही एक महिला म्हणून मला एकच सांगायचं, एक महिला म्हणून मला एक सांगावं असं वाटतं की आपलं महाराष्ट्र, मला असं वाटतंय, आता मी असं बोलायला नाही पाहिजे, पण सत्ताधारी पण या ठिकाणी झोपलेले आहेत की काय, त्यांनी सुद्धा ठोस पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे. कारण महिला खूप असुरक्षित आहे. म्हणजे त्यांना 2 वर्षाची मुलगी कळाना, 3 वर्षाची मुलगी कळाना. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यासाठी कायदा होणं खूप गरजेचं आहे. आणि कायदा जर सुव्यवस्था, कायद्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्याला महिलांसाठी कायदा खूप गरजेचा आहे. आणि त्या कायद्यातूनच मला असं वाटतं की त्यांना एक शिक्षा मिळेल किंवा त्यांना एक काहीतरी, म्हणजे त्यांच्यावर अशी आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय हे कुठेही थांबणार नाहीये. कारण नुसतं आपण दरवेळेसच काही जरी झालं, मुलींवर अत्याचार झाले, अन्याय झाले, मेणबत्त्या पेटवायच्या, रस्त्यावर उतरायचं, यांनी काय हा कुठेही थांबणार नाहीये. जिहादी वृत्तींना त्यांना फक्त कुठेतरी ठेचून काढणं आणि त्यांचं पूर्ण, मी म्हणते, सगळं खाणंपिणं जर जेव्हा बंद होईल ना, तेव्हा कुठेतरी याच्यात बदल होणार आहे असं मला वाटते. निश्चितच या आंदोलनामध्ये काही युवती पण जोडले गेले आहे. आपण त्यांना विचारू. तू एक युवती आहे, या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे, काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे आज आपल्या अहिल्यानगरमध्ये हिंदूंना न्याय मागण्यासाठी, त्यांचा हक्क मागण्यासाठी हिंदूंना रस्त्यावरती उतरावं लागतंय. आज काय हिंदू एकत्रित आले? ट्रॅव्हल जिहाद. ट्रॅव्हल जिहाद म्हणजे काय? तर आजपर्यंत आम्ही लव्ह जिहाद ऐकलं, लँड जिहाद ऐकलं. हा ट्रॅव्हल जिहाद काय आहे? ज्या जिहाद्यांच्या ट्रॅव्हल्स आहेत, त्यामधनं ज्या हिंदू मुली प्रवास करतात त्यांना आपल्या ट्रॅपमध्ये अडकवणं, तिथपासनं त्यांच्या ट्रॅव्हल्समध्ये हिंदू मुलींवरती अत्याचार करणं, याचा अर्थ ट्रॅव्हल जिहाद आहे. मग याच्या माध्यमातून कुठेतरी हिंदूंच्या अस्तित्वाला ठेच पोहोचवण्याचं काम केलं जातंय का? आणि त्यांना मला नक्कीच सांगायचंय की हिंदूंचं अस्तित्वावर ठेच पोहोचवण्याची जर तुमचा हा प्रयत्न असेल
तर हिंदू तुमचं अस्तित्व संपवण्याची धमक त्यांच्या मनगटांमध्ये ठेवतात. आणि प्रत्येक हिंदू मुलीला मला सांगायचंय की आज या मोर्चामध्ये फक्त हिंदुत्ववादी आपले कार्यकर्तेच नाहीत, तर नगर शहराच्या महापौरताई असतील, तसेच अहिल्यानगरचे हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप इथे या मोर्चामध्ये सहभागी झाले. तर नक्कीच आज इतक्या मोठ्या आज हे लोक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील, तर कुठेतरी आपण देखील पुढे आलं पाहिजे. आपल्या धर्माचं काम करणं हे फक्त आपलं कामच नाही तर कर्तव्य आहे. ते नक्कीच प्रत्येक हिंदूंनी आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. आज आमची मागणी एवढीच आहे की जो गुन्हेगार आहे मुकुंदनगर इथला, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जोपर्यंत FIR ची कॉपी आज आमच्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत हा मोर्चा असाच सुरू राहणार. जय श्रीराम. निश्चितच ट्रॅव्हल जिहादच्या माध्यमातून हिंदू मुली असतील, युवती असतील यांना टार्गेट केलं जातं. यासाठी आज कायनेटिक चौकामध्ये हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. अजून काही युवती आहे, अजून काही महिला आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. आज तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या ट्रॅव्हल जिहादच्या विरोधात. आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने आवाहन करण्यात आलं की टिया लावल्याच व्यक्तीच्या गाडीमध्ये तुम्ही बसावं. याबाबत काय वाटतं? नक्कीच जी भावना आदरणीय संग्राम भैया जगताप यांनी व्यक्त केलेली आहे ती खरोखर अहिल्यानगर नाही तर महाराष्ट्रामध्ये योग्य भूमिका आहे असं आम्ही म्हणू. आपण पाहिलं आज या आंदोलनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे. अहिल्यानगर शहरामध्ये स्टेट बँक चौकापासून ते साधारण सक्कर चौकापर्यंत जे जिहाद्यांच्या गाड्या उभ्या राहतात, या जिहाद्यांच्या गाड्यांवरचे स्लोगन जर आपण पाहिले तर ते त्यांच्या धर्माला अनुसरून आहेत. त्यांच्या गाड्या जर पाहिल्या तर त्यामधले जे ड्रायव्हर असतात, कंडक्टर असतात किंवा त्यांच्याकडे तिकीट फाडणारे जे लोक आहेत, यांच्याकडे सगळी ती जिहाद्यांची टोळी आहे. तिथं तुम्हाला एकही हिंदू मुलगा काम करताना दिसणार नाही. ह्या लोकांना ठेचायचं कसं? तर हे लोक आज आपल्याला वर चढवताना पाहायला मिळत आहेत. आज जो अहिल्यानगर शहरामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये आपण पाहिलं की एका हिंदू मुलीवरती यांनी अत्याचार केलेला आहे. एवढी जर यांची मजल जात असेल तर यांना ठेचून काढण्याचं काम हे आपलं हिंदू समाजाचं, हिंदू धर्माचं आणि हिंदू असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. तर आज आमच्या या ठिकाणी मागणी आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने आणि महापौरताई ज्योतिताई गाडे यांच्या वतीने, आमची सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी आहे की जो हा जिहादी वृत्तीचा माणूस होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. जोपर्यंत त्याची फिर्याद आमच्या हातामध्ये येणार नाही, काय कलम त्याच्यावरती लागले गेले, जोपर्यंत आम्हाला त्याची पडताळणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमच्याकडनं संपणार नाही. आणि जर या जिहाद्या विरोधात जर तक्रार दाखल झाली नाही तर हा सकल हिंदू समाज या जिहाद्याला रस्त्यावर उतरून ठेचल्याशिवाय राहणार नाही. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.